नमस्कार, मी पंजाब डक. मग सांगायचं झालं तर राज्यात पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा सगळ्याच जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आजपासून चांगलं सूर्यदर्शन होणार आहे, कडाक्याचा ऊन पडणार आहे, उन्हाचा पारा वाढत जाणार आहे. काही ठिकाणी 37 अंश, काही ठिकाणी 38, कुठं 39, 40, 41, 42 अंशापर्यंत उन्हाचा पारा वाढत जाणार आहे. म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना लक्षात यायचा. त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्हा झालं, हिंगोली जिल्हा झालं, परभणी जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, बीड जिल्हा झालं, जालना जिल्हा, संभाजीनगर या मराठवाड्याला शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही हळद काढू शकता, कांदा असेल कांदा काढू शकता, काही वाळू घालायचं तर वाळू देखील गहू वाळू घालू शकता. कारण की राज्यात सध्या तरी मराठवाड्यात पाऊस येणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. मात्र उन्हाचा पारा वाढत जाणार आहे, मात्र गरमी वाढणार आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात येतं. त्याच्यानंतर विदर्भाकडे वळूत आपण. विदर्भामध्ये वर्धा जिल्हा, नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा ह्या जिल्ह्यातल्या विदर्भातले 6-5-11 जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही आता हळद बी काढू शकता, शिजवू शकता, वाळू घालू शकता. कारण की सध्या तरी 15-1 दिवस पावसाचं वातावरण नाही, म्हणून हा अंदाज तुम्ही सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा. आणि आपण आपला हळदीचं नियोजन करायचं, कांद्याचं करायचं, भुईमुग असेल तर ते देखील काढू शकता. सध्या तरी पाऊस येणार नाही, मात्र उन्हाचा पारा वाढत जाणार आहे. अकोला काही ठिकाणी जवळपास 42 अंशापर्यंत 43 अंशापर्यंत उन्हाचा पारा पाहायला भेटणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर कोकणपट्टीकडे शेतकऱ्याला सांगू इच्छितो की कोकणपट्टी आणि सातारा, कोल्हापूर, अहिल्यानगर, संगमनेर ह्या पट्ट्यातल्या, नाशिक पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, सध्या आता काही पावसाचं वातावरण नाही, फक्त 18-19च्या दरम्यान कोकणपट्टीकडे थोडं वातावरण बदलणार आहे. फक्त त्या कोकणपट्टीकडे सातारा, कोल्हापूर आणि कोकणपट्टीकडे थोडं वातावरण चेंज होणार आहे, म्हणून 19-20चा अंदाज त्या कोकणपट्टीतल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. पण राज्यात मात्र इतरत्र सध्या तरी पावसाचं वातावरण नाही, म्हणून हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. ज्यांचं कोणाचा हळद असेल, कांदा असेल, गहू असेल तर तुम्ही काढू शकता. कारण की राज्यात सध्या तरी पाऊस येणार नाही, म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. राज्यातल्या परत एकदा शेतकऱ्याला सांगू इच्छितो की चांगला उन्हाचा पारा वाढत जाणार आहे, म्हणून लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी ज्यांचं हळद असेल ते काढू शकता. नांदेडकडे हळद आहे, त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हळद काढू शकता. त्याच्यानंतर इकडे यवतमाळ जिल्हा, त्यांनी देखील तेलंगणातल्या, कर्नाटक त्या देखील शेतकऱ्यांनी तंबाखू हळद काढू शकता, झाकू शकता, म्हणून हे देखील लक्षात यायचं. मध्य प्रदेशकडे देखील वातावरण आता कोरडं होणार आहे, म्हणून हे देखील लक्षात यायचं. म्हणजे सांगायचं झालं तर राज्यात सगळीकडेच आता आजपासून थोडं वारं सुटल, म्हणून हे देखील लक्षात यायचं. पण राज्यात मात्र उन्हाचा तीव्र पारा वाढत जाणार आहे, ऊन वाढत जाणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचा. अचानक वातावरण बदल झालं तर परत एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.